शिवाजी चौकात थांबा. मेरा बाप अरे या महाराजा माझा कोणी उठवल्या भरपूर त्यांनी करा. मेरा बाप मेरा बाप काही नाही जमल्याने घरी इच्छाच नाही. नको हाजरी बी नको काय नको येणार आहे येणार काय चांगल्या मागे का काय म्हणतो काय होतं चांगली आता तुमच्या व्याख्या दिसतात पण आपल्याला बोलत नाही आम्ही घेतो नाही आपलं होऊ नाही म्हणून त्या आम्हाला चालतात. तुझ्या आई वगैरे नाही निवडून दिली का कोणी काम करू मला किती आया है आगे मेरी माँ मेरा बाप गावच्या वाईलाचा पुत्र वाचा मेरा बाप मेरा बाप मेरा इतकी दोबडते आता कसं जाणार लागली मी म्हणजे हात लावला होता ती कशा कसं दाबती आणि आम्ही दाबल्यावर आता या तुम्ही येलं तर पडीत उभं राहिली चुकीच आहे. 4 बोट खाली बोट तुला लई वेळा सांगितलं त्या गरीबला त्यांना धारायचं मला मारू नका मी गरीब आहे. तुम्ही म्हणजे मला दिसत तुम्ही आहे ना नाही बघा आता त्यांना पळता येणार नुसतं त्यांच्यावर पडायचा नुसती जरी पडली तरी त्यांची चिरकुटी होती मारायची गरजच नाही. इकडे या ही मध्ये बसते त्यांच्यावर पडायला की ते पलीकडे त्यांच्यावर पडा नाही की आमची माणसं आहे की मधली ती पलीकडे बसणार सावध राहू आमची गावकरी मंडळी ही गावकरी मंडळी तुमच्याकडे आले म्हणजे ओढायला हाजरी करून देवाची मग आपण जाऊ आणि त्या बाईला भेटू आपल्या गावाला कार्यक्रम ठरू. आम्हाला आमचे गाव हे सरपंच पहिले होते आता त्यांनी हे पहिले होते आता त्यांनी पोरांच्या पिंकी बी चुरून इकल्या त्याची दारू पोरांनी मधल्या सुट्टीत बोलात गाठून नाही आणला त्यांनी राजीनामा दिला. हे डांबर कुमार आहे त्यांचं नाव आहे डांबर कुमार हे चोरमन चेअरमन कोणाची भाऊसाहेब कोणाची आपल्या तलाठी भाऊसाहेब आमच्या गावचा आमदार म्हणजे त्याला आमदार म्हणतात. आमदार
राजापूरची कोणी आपलं कोल्हापूरचे राजे ते त्यांचं बियाणं वाढले तिथं मी आहे नाही बघा आम्ही करावं सगळेजण आम्ही तुझ्याकडे आलो पण बाई तुम्हाला काय माहिती का सर्व ठिकाणी होतो तसा आपल्या गावात तुमचा कार्यक्रम हे सगळी म्हणजे बघ हो अरे बोला ना अरे बाई बोला काय बोला प्रसिद्ध गायक आमच्या प्रत्येकाच्या घरात त्याच्या आजोरी जाऊन सगळे गाव आहेत ना एकत्र जमून स्वप्नामध्ये माझं सजनार माझी पपई खाऊन बाई कोण माहिती प्रसिद्ध तमाशा सम्राट तिथं संपूर्ण आपल्या भारतात नाव आहे नव्हे तर 56 देशात ज्या बाईला ओळखतात त्या विठाबाईंचा तो मुलगा आहे हा विठाबाईचा मुलगा आहे तो पाहुणा कलाकार म्हणून आला त्याचा काही चुकला तुम्ही त्याचा आता तुमचा कार्यक्रम आहे आम्हाला पाहिजे काय करू माहिती का जी तरुण मुलं आली जी वयस्कर मंडळी आहे मंडळाने मी त्यांच्यासाठी पैसे लावून घेतली आता ही जी तरुण पोरं आहेत ना त्यांना थोडीशी अपेक्षा एखाद्या जाऊन त्यांचं आलं पाहिजेत ना मग हिंदी गाणं म्हणत नाही हा चांगला हा का आता बोलते चिमड करायला आणि गिळगिळीत वाटत की बाई किती वजनदार आणि आपण चिमड करायला आता भावासली गाणं म्हणा हिंदी गाणं केरवाचा ताजा रो रन्नो नन्ना यातमनचा बिलनो रन्नो हे तेलुगू गाणं आहे नमस्कार नमस्ते कैसे हैं आप कैसे हैं आप नाही ना क्या सगळं गेलोच नाही क्या आधीमुळे जमलंच नाही ना म्हणजे उठाकडे गेला होता अरे आपने अभी तक कितना प्रोग्राम देखा आपने कितना प्रोग्राम देखा है रात से क्या बहुत खराब झालं अरे बाबा आपने कितने शो देखे रात से ये कार्यक्रम पाहिला पाहिला देखा है ना तो पैसे कौन देने वाला है पैसे जी किती बहुत सारे हो गए बहुत आमच्या गावचे तर आणलेच ना क्या आमच्या गावची पैसेवाल्यांना काय म्हणतात अमर शेर साधी शेर सुहाग शेर सगळी शेतच असतात एक तरी कमी असतोय ते सगळे आणलेच पाहिजे अच्छा तो आप में जो सबसे बड़ा है उसे जरा कोण असेल जी 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 क्या बताओ ये त्या अवताराला जाऊ ये नका चकना लय पैसेवाला आहे क्या हा लोन तो लांबडा ऐकू अच्छा लय पैसेवाली माणसं पाहिजे क्या क्या है क्या त्यांच्या नादी लागायचं म्हणजे मोठी माणसं बहुत बड़ी हत्या नाही मोठं हाँ बहुत बड़ी अगं नारी ही चैना हितगडी मुंबई पुणे नाशिक यांच्या सांदी सोन्याच्या पिढी यांना राहिला सातताराची माडी फिरायला मारुती आणि स्कॉर्पिओ गाडी आपण हे सगळं कशाच्या जीवावर ज्यांच्या आईने जेवढा मारवाडी त्यांच्या पुरती ही डोळी अरे बहुत सारे हो गए लेकिन तुम सबका होलिया देखकर आपने मुझे एक गीत के 250 रुपए दे तो चलेगा 250 मीन्स 250 रुपीज बाई किती जरा चांगलं सांगा ना 250 रुपीज 250 एक गीत एक
250 रुपीज या म्हणजे 100ला किती कमी कोणत्या शाळेत जातात हो भाई बोलो हे कोणत्या स्कूल आहे ना हाँ हे कॉलेजचे आठवा आहे अच्छा आणि मग कंगल त्यांची कशी आहे और डॉक्टर समस्या हे है भाई बाबाचं नाव काय आहे पैसे निकाल हे पैसे किती पैसे? चलो ए बाई पैसे घेता बोलणार पडू नको क्यों त्याला बात नाही ये देखो हमारे पास काय पैसे नाही हाँ ये तुम्हारे पास घरी खो आणि आमचं 300 रुपये देऊ तुम्हाला 250 काय ते घेऊ आणि 50 रुपये आम्हाला गाडी घ्या ये कौन सी बात पड़ रहा है अरे ये घड़ी वड़ी है ना आजकल डुप्लीकेट माल बहुत आ रहा है इसलिए मैं घड़ी वड़ी पर पैसा देती नहीं मैं सोने पे पैसा देती हूँ ये सोने पे पैसा देती तू हूँ पोरगी आहे ना हाँ काय नाव काय करू क्यों अरे घरी दे पैसे दे ए मैं क्या कह रही हूँ तेरा कान में नहीं जा रहा है कि चकना मैं कह रही हूँ मैं घड़ी वड़ी पर पैसा देती नहीं मैं सोने पे पैसा देती हूँ सोना है तो मेरे पास आना नहीं तो चले जाना मतलब वाले के पास सिर्फ सोने पे पैसा है अरे तुम्हाला हिंदी कळत का ही बाई म्हणते, घरीचे पैसे नाही पण सोन्याचे पैसे अरे बरोबर आहे का तो? मी पैसे घेऊन येतो बोलो निकालो पैसे निकालो तुम बोले ना क्या सोने पे पैसे हाँ मेरे पास सोने पे पैसा है जगा आहेत का सोने चांगलं बोललो सोने पर क्या है बहुत कमाल समझे के चकना बाई कामा हो बाई या बाईला आवडत तिला कळवा घाला आमचं पण बोलतो बोलतो बाईला मग बाईला आवडत ते आणि बाई काय शक्य पाहिजे कोण आहे ती? माझी बहीण आहे ते काय कॉलेज होती बोलत की मारला जावं काय झालं काय तेवढे पैसे दे. आणि आमच्यावर पैसे नाही घरी गाडी ती म्हणजे घरीचे पैसे नाही सोन्याचे पैसे म्हणून तुम्ही तयारी केली का काय माझा चान्स आलेला काऊन आवडायचं अहो बरे तुमचा गैरसमज झालाय तिला मराठी बोलता येत नाही तुम्हाला हिंदी समजत नाही तेव्हा त्याच्या किरकोळ वस्तूवर पैशाचा व्यवहार करत नाही मग? तुमच्याकडे जर एखादी सोन्याची वस्तू असेल फॅन्सीचे म्हणा की म्हणा तर पैसे देतो नाही, आपला सगळं मंदिर आला. तुम्हाला काय वाटतं? मला 250 रुपये घ्यायचे बाई आम्हाला एखादं गाणं म्हणून दाखव लावून ऐकायची बाई मला सांगायचं म्हणजे याकडे विनोद चालत पा ही मंडळी हसती खेळती ज्यांना आता किती वाजले काय कुणाला काही ध्यान येतात म्हणजे विनोदात समाजाच्या विनोदात मोठी ताकद असते परंतु काय होतं रात्रीच्या येतात खातात येतात त्या आम्हाला ही विनोदच घेऊ देत नाही मग ते गाण्यामागे गाणे परत त्यांना जर एखाद्याला विचारलं ना वरसमोर चुकल्याला बाबा ठीक आहे वरसमोर घेतो मला सांग बरं या गाण्याची गायिका कोण माहीत नाही अरे गायक कोण माहीत नाही संगीतकार कोण माहीत नाही त्याच्यातलं गाणं होतं माहीत नाही मग तुझ्या आई घालायला वरसमोर करतो का वरसमोर का करतो काय त्याच्यात आई म्हणजे बाई आता या विनोदात किती मजा आली तरी ही वयस्कर मंडळी सुद्धा असती तरुण पोरं सुद्धा असती या आया बाया आलेल्या आहेत त्यांना आनंद मिळाला आता तमाशा विनोदासाठी पाहायचा असतो गणगवळणीसाठी वजासाठी पिक्चरची गाणी आपल्या टीव्हीवर आमच्या तमाशाचे वारी होतात आहे का नाही तर आता आम्हाला ठीक आहे आता एखादं गाणं म्हणून दाखवा त्याच्यानंतर लावणी म्हणणार आहे का? लावणी लावणी म्हणा लावणी दाखवा तुम्हाला आणि लावणी म्हणा लावणीनंतर आम्हाला काय सांगायचं ते तुम्हाला सांगा तुझी इच्छा तरी काय आहे हाऊस पुरा आहे ना ओदरची यात्रा फिरवायची आता फिरवतो अग महिना ग महिना तुझी हबूस पूर्वीन अग महिना ग महिना Thank you.
अहो जरा तर कुणी बसला कितीचं, पोळी चाललंय तुझं. जरा तर कुणी बसला कितीचं, पोळी चाललंय तुझं. वय किती वळण सोबीत काढली, उद्याच बोलू नये का. अहो वय किती वळण सोबीत काढली, उद्याच बोलू नये का. आबा जरा तर कुणी बसला कितीचं. बरोबर काय बोलू याच्या रात्री सह करायचं कार्यक्रम काय बोलत काय बोलता? एका कार्यक्रमाचे किती पैसे? एक रात्र बोलणार नाही येतात. याच्या रात्री सण होतो मग कार्यक्रमाचं बोलणार का? सांगितलं ना रात्री एकाच कार्यक्रमाचे 1.25 लाख रुपये. अरे तो द्यायचा चेक कर अरे काय पैसे धारच बनवले का आता बरोबर गेलं तर आम्ही तिकडे बाहेर उचलते. आपलं मराठी त्यांना काही कळायचं नाही. मग काही त्यांची हिंदी काही मराठी असं करावं लागलं. आम्ही एक दादा कोणत्याचं गाणं चॉईस केले म्हणजे निवडले आणि ते तुम्ही म्हणायचे ते का म्हणायचं म्हणजे पण गौरी राखण करते मी रावची रावळी वाचन करावची न पाहिजे कुणीतरी. हे अर्ध इंग्रजीत केले अर्ध मराठीत केले की तुम्ही म्हणायचे. हा आता मी म्हणलं का माझ्यासोबत म्हणायचं मळ्यामध्ये राखण करते आय एम हियर हसबंडी डोंट टच माय बॉडी न बॉडी एवढी आणि कशी बोलतो इंग्रजी नाही हिंदी माझ्या सांगा अभिनय ना तर सुखी खेत मी कोण आहे घरी तर सुखी खेत मी कोण आहे घरी आपल्याला अभिनय पाहून चित्र त्याला मारवलं होती. तर सुखी खेत मी कोण आहे घरी तर सुखी खेत मी कोण आहे घरी तेरे दिलों की बैगुल चढ़ी तेरे दिलों की बैगुल चढ़ी सावरिया 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 देखी तेरी बासुरी मैं तो ठंडी पड़ी बासुरी तो मैं तो ठंडी पड़ी. आमच्या अण्णा आलेले आपण ते तुम्हाला